एक नंबर. संपूर्ण व्हिडिओ बघा. वो देख लो, वहाँ पे मेरी साइकिल है. मी असं येतो या जायला सगळं वाट नाही मला पुढं. आता कपडे माहिती ती पण ह्यात आनंद आहे माझा. हे काही चाय. हेलो, एक्चुअली मैं मेरी साइकिल से मैं मुंबई से आया हूँ. मैं साइकिल यात्रा कर रहा हूँ. जो वहाँ पे जो मंदिर है ना, वहाँ पे मुझे अंदर एक कोने में मेरे को टेंट लगाने के लिए, रात में रुकने के लिए जगह चाहिए. लेकिन वो बोल रहे हैं आप यहाँ इनसे परमिशन निकालो, तो मैं आपके पास आया हूँ. 3 धीर्य म्हणून गाव आहे ही आणि 1881 मध्ये बनलेलं. हे बघा त्या टायमिंगची माणसांचे कपडे बघा. हे बघा इथे राहणीमान ही एकदम. आणि ही फोटो बघा इथला या इथं काढला फोटो. ही हे बघा ही रेल्वे स्टेशन दिसतंय तुम्हाला. वाव, काय सनसेट आहे या. संध्याकाळच्या टायमिंगचा 4:30 वाजले त्या. 4:30 वाजताची भावनो सनसेट जी झाला आहे ना सध्याला आता एक नंबर. तर भावांनो ही जी ट्रेन आहे ना, ही ट्रेन भावांनो ही जी ट्रेन आहे ना, ही ट्रेन बनली आहे 1981 मधली ट्रेन आहे ही. मेरे ख्याल से कोयला वाली होगी है ना. चलो बोलो हर हर महादेव, जय महाराष्ट्र. विश्व साइकिल यात्री, स्वागत करता हूँ आपका मेरे नए एक और ब्लॉग में. फिलहाल अभी का टाइमिंग हुआ है रात के 4:30 बजे हुए. मैं अभी काम पे लगा हुआ क्योंकि मैं कल रात बहुत थक गया था. तो मैंने कल रात एडिटिंग नहीं की थी पिछले वाले ब्लॉग की, तो मैं एडिटिंग कर रहा हूँ. सबसे बड़ी समस्या है कि ब्लॉग छोड़ूंगा किसी के 20-25 मिनट का ब्लॉग बनेगा तो यहाँ पे मेरा तो नेटवर्क भी फास्ट नहीं चलता है. यहाँ पे वाईफाई भी नहीं लगूंगा. देखता हूँ यार गाइस क्या करता हूँ, क्योंकि आप लोग बस सपोर्ट दिखाना. बस आप लोग यार, मैं छोड़ने की कोशिश करता हूँ, आप लोग सपोर्ट दिखाना. चलो मैं काम करता हूँ. 4:32 हो गए. मुर्गा बे बोंगो कुकुड को करलाय सुबह. चला करू काम आपण. तर ही सकाळचा वही कला बाहेरचा. मला उठायचं आहे अजून, पण मी तुम्हाला दाखवतोय. आवडतं सगळं. आई थंडीचं लई हवा लागायला लागली गडी मला सकाळ सकाळ. हवा काहीतरी असं लोकेशन आहे. काल रात्री हे कोंडावलं आपण. आपल्याला जायचं आहे कुठं माहिती आहे का, तेव्हा ती वर रस्ता, तेव्हा तिथं माणूस तिथं जायचं आहे. असंच तिकडे वरनं परत तिकडे पडेल. हे तर सायकल राहते इथं टाकली लॉक करून. हे असं हवे समोरचं काहीतरी मला वाटतं दिवस सेकंड चुकवणार नाही आज. तेव्हा तिकडे जायचं आहे पुढं. थंडच लई वाजायला लागली. जॅकेट घ्यायला लागतंय. चला एक वाटतं टेंट आहे आपला. टेंट आवरून मस्त मध्ये काम झालं या. नेटवर्क नाही, कमी नेटवर्क, लई कमी आहे. आता जी पाठीमागचं जे व्हिडिओ पाठीमागचे व्हिडिओ म्हणा, ही व्हिडिओ म्हणा, मी कसं सोडतो ना, फक्त मलाच माहिती आहे. मेरे को मालूम है मैं कैसे वीडियो छोड़ रहा हूँ. बहुत दिक्कत हो रही है यहाँ पे. हिंदी में बताना पड़ रहा है, मराठी में सांगायला लगता है. क्या करें. चला और वो देख लो, वो जो अंकल जी जा रहे हैं ना अभी, वो बोले मैं आपके लिए चाय बनवाऊंगा, आप वहाँ पे आ जाओ. तो अभी मैं इसको ज़रा थोड़ा निकाल के साइकिल के डाल के ना, अभी मैं वहाँ पे जाऊँगा. सब पैक करके ही सामान देता हूँ. यहाँ पे मुँह धो लेता हूँ, फिर वहाँ पे जाके देख लो. साइकिल सब पैक करके रख दिया, सब पैक करके रख दिया. अरे ये रह गए. इसको थोड़ा सुखाने के लिए डाल दिया. अभी मुँह धोया ना तो थोड़ा गिला हो गया इसको. आता काय करू, तिथं चहा प्यायला बोललो. तिथं चहा प्यायला जाऊ. चला आधी दर्शन घेतलं देवाचं. तिथं चहा प्यायला बोललो. तिथं निघालो. खेतरात राहिलो होतो आपण. मस्त सनसेट झाला आहे. मनवर खात निघालूया. सिनेमॅटिक निघाल का बाहेर नसतो इथे. फक्त लाईक करत जावा. लांब वर जायचं राव. सो बोल दे कि भाई आप हमारे यहाँ पे चाय पीने के लिए आ जाना. बोला ठीक है. तो मेरे सब टेंट एकदम पैक बुक करके अभी यहाँ पे आ गया. वो रहा, वो देखो सामने मंदिर वहाँ पे. एंड आपका नाम क्या है? मेरा नाम गणेश है. गणेश भाई का हम लोग आज दार्जिलिंग टी पिलाएंगे. चलो भाई चलो. चलो देखते हैं भाई अभी कैसा होता है. आपको कैसे पता हमको चीनी लगता है ज़्यादा? नहीं इसमें थोड़ा हम लोग बा मम्मी थोड़ा कम खाता अच्छा अच्छा. नहीं हम महाराष्ट्रियन लोगों को ना खाना तीखा लगता है और चाय मीठी लगती है. आपके यहाँ पे गर्म पानी पीती है ना? हाँ. मैं देखा बहुत जगह पे यहाँ पे आज लोग ठंडा पानी नहीं पीते. इधर तक गर्म पानी पीते सुबह. तो भाई मैं पी रहा हूँ गर्म पानी. अंकल जी आए थे सुबह सुबह मेरे पास वहाँ पे. ये ओके. चलो भाई निकलता हूँ. धन्यवाद. ओके बाय. चलो बाय.
चला निघू आता. चहा पिलो बरं वाटतंय जरा थोडं. वर जायचं आहे आपल्याला तेव्हा तिकडं. आता तिकडे वर जायचं आहे. चला मग चले निकलते. हर हर महादेव आय अंबाच्या नावानं चांग बोला. चला झाले आपले आजचा अजून दिवस सुरू. मस्त सनसेट झाला आहे ना. आपण मस्त निघाले आलो या. एकदम भारी वाटतं. एकदम अच्छा लग रहा है. ब्युटिफुल जागा आहे बघितली का. इथनं रेल्वे जाते बरं का अजून सुद्धा. आता येईल थोड्या रेल्वे इथनं. लयच भारी दार्जिलिंग खरंच बरं का. माणसं म्हणत होते लय भारी लय भारी. खरंच लय भारी दार्जिलिंग. सबसे ब्यूटीफुल जगह लगती है मेरे को तो. गिर गया मेरा कैमरा. 10 रुपीज़ देना है. अभी अभी दुकान खुला. 10 रुपीज़ चलो ठीक है दे दूंगा. चलो कोई बात नहीं. तो भाव नहीं तो अभी इन भाई जैसे मैं अभी वाईफाई ले रहा हूँ यहाँ पे, क्योंकि मेरा तो यहाँ पर नेट नहीं चल रहा ज़्यादा. तो अभी इनसे मेरे को, मैं रास्ते से भी गुजर रहा था तो मेरे को लगा यहाँ पे होगा, तो मैंने इनसे मांग लिया. तो ये बोले चलो दे दूँगा. चलो अच्छी बात है. ओके थैंक यू. ब्लॉग बना है. हाँ मैं ब्लॉगर हूँ. मैं ब्लॉग बनाता हूँ. मुझे ब्लॉग ही अपलोड करना है कल का. मेरा पब्लिक वेट कर रही है ना बहुत ज़्यादा. तो भाई अभी मैं क्या करता हूँ ना, देख लो कभी कभी क्या होता है ना, को डिस्कनेक्ट कर देते हैं कभी कभी. तो मैं एक ट्रिक कर देता हूँ. यहाँ पे आ गया ना, इसका मैं स्क्रीनशॉट मार लेता हूँ ताकि फिर हम स्कैन करके फिर से जोड़ सकें. इतना चलाना पड़ता है यार भाई. तब तक मैंने कुछ ये ले लिया भाई. मेरे को ये 60 रुपीज़ का पड़ा इंडियन. तो मैं ये लूँगा. इसने घर पे खुद बनाया है. आदमी यार बहुत चालू है सही में. भावांनो फायनल व्हिडिओ अपलोड केला आहे. पाठीमागं वायफाय घेतलं होतं आणि काय अडचण नाही. आता निघालेलो आहे. चला मला असं वाटतं मी बॅलन्स केला असता ना 50 रुपयाचा अनलिमिटेड एक दिवसासाठी, तर मला परवडलं असतं. पण इथं 90 रुपये घालून कसंच परवडलं नाही. चला असू द्या. त्या खाल्ल्या मंदिरात नावलो आपण. त्या खाल्ल्या तिथं आपण राहते. और कुत्ता मुझे भोग रहा है. असं वाटतं आता कापडं घातलं आपण. तीन धिरिया म्हणून गाव ही आणि 1881 मध्ये बनलेलं. हे बघा त्या टायमिंगचे माणसांचे कपडे बघा बघा इथे राहणीमान ही एकदम. आणि ही फोटो हो का इथला या इथं काढला फोटो. ही हो का ही रेल्वे स्टेशन दिसतंय तुम्हाला. आणि ही फोटो हो का तेव्हा ती पत्रा बघा हो का. अच्छा लगता है यार भाई आपको दिखाना. मतलब ऐसी ऐसी चीज़ें आने खाने की जो मुझे देखने को मिल रही है. चैन घिस रही है देखो. चलो बाकी नज़ारा एक नंबर. हे बघा ह्यात नुसता गेलं निघत नाही वर लवकर. आता हे निघलं काय काय वेळेस अपघात होती काढायचा. ट्रेनच्या पटरीमध्ये गुच्चाई साखरी कधी. तो भाई अभी मैं जा रहा हूँ ऊपर वो चाय की खेती देखने के लिए. और भाई जी बोले जाओ आप कोई बात नहीं है. भाई जी कौन सा गाँव है ये पड़ता है जोगमाया. जगमया. तो अभी हम जगमया में है. और ये रही साइकिल अपनी और ये रही. अभी हम ऊपर जाएंगे. पूरा धुआ धुआ हो गया यहाँ पे. चलो चलते ऊपर. काहीतरी असा रस्ता आहे का म्हणलं दाखवा का तुम्हाला.
इथनं जायला तर वाटणार नाही. ठेवा ठेवा असं जायला लागतं. ठेवा ही कसे कामं करते ती कुणाच ठेवा बघा हाय का बघा तुझ्या जायला सगळं वाट नाही मला पुढं. आता कपडे माहिती ती पण हे आता आनंद आहे माझा. हे ही चाय घ्या ही पत्ती आहे चायची पत्ती हवा हिचं वाटतं अशीच या असं जायचं आपल्या ह्यातनं. हाँ अभी दार्जिलिंग सिक्किम फिर भूटान जाएंगे एंड फिर वापस इंडिया जाएंगे. हाँ साइकिल में. हाँ ऑल इंडिया तो मेरा हो गया है. अभी मैं देश देश घूम रहा हूँ बस. अभी नेपाल से आया हूँ. नेपाल से. अभी नेपाल में मैं 1.5 महीना था नेपाल में. और मैं यूट्यूब पे ब्लॉग बनाता हूँ तो सोचा थोड़ा नीचे से ऊपर आके देखे कि यहाँ पे कैसी कटिंग करती है. तो भावनो आलू फाइनली. आणि ही बघा यहाँ पे तो ऊपर में बहुत ज़्यादा घास हो गई है ना. बहुत जंगल है ऊपर में. अच्छा तर फायनली आलू भावनांच्या पशी लई मेहनत लागली. तेव्हा तिकडून आलू खाल्लं तेव्हा तिकडून आलू खाल्लं. ही पूर्ण शेती अशी आणि इथं कटिंग करते ते बघा अशी. आपको ये कटिंग करने के लिए कितना तनख्वाह मिलता है आपको? 250 रुपीज़ एक डे का. 250. अच्छा अच्छा. इसमें तो अभी बहुत ज़्यादा घास हो गई ना. और इसकी चाय कैसे निकलती है? अभी तक चाय सूख गया है. अच्छा मतलब ये पत्ते निकलते हैं क्या? क्या निकलता है? नहीं फूल होता है क्या छोटा वाला? फूल नहीं होता, ऐसा होता है हरा वाला छोटा वाला. अच्छा तो इसको निकालना पड़ता है. खेला काट लगता था चाय बनतू. और आपको ये काम करने में अच्छा लग रहा होगा है ना? अच्छा नहीं लगेगा क्या करेंगे. दूध डालने पैसा नहीं मिलता है अच्छा से. चलो ठीक है. छोटा छोटा बच्चा लोग है. चलो एक बार सभी लोग हर हर महादेव बोलेंगे. हर हर महादेव. जय महाराष्ट्र. बहुत एकदम भारी वाटतंय. चलो बहन जी निकलता हूँ मैं. अच्छा लगा आपसे मिलकर. ठीक है जी धन्यवाद. वहाँ पे मेरी साइकिल है. डर कैसे नहीं लगता मैं समझ रहा हूँ. चल नहीं चलो एकदा खाली पड़ा आवडत नाही का. आपको ऐसे गिरने का डर नहीं लगता? हम लोग कितना गिरता है कितना. आप कभी गिरे हो ऐसी जगह से? आप कभी गिरे हो ऐसी जगह से? लगती है चोट तो लगती होगी फिर. नहीं लगता है. हम लोग आराम से गिरता है. वाह दुनिया का सबसे मेरे को लगता है मैंने कुछ अलग सुन लिया. मैंने आराम से गिरता है भाई. ही बघा भावांनो तिकडे वर गेलतो आपण. जब जब मैं आता हूँ ये धुआं क्यों हो जाता है मेरे को पता नहीं चलता यार. ओ भाई यहाँ पे किसी का एक्सीडेंट ना हो जाए भाई. ओ भाई मेरे को दिखा नहीं था गाड़ी. वाह देखो भाई जी का मस्त चाय नाश्ता चल रहा है एकदम. देखो जिंदगी हो तो भाई जी की जैसी हो. काय झाड आहे ती. वाह काय झाड आहे ती रे. काय झाड आहे ती. किती भारी झाड आहे आहे ती. बघा माकडं खाते ती वर. तेव्हा बारकं माकड आहे. तेव्हा वरडतं ही हे जाय दिसते. आहे हे जी इकडं आहे पाहिजे. हे जर बघितलं छोटे छोटे हॉटेल आहे. बघा इथं हॉटेल आहे.
इथं हॉटेल आहे. इकडं सगळी जे दिसेल तेवढी सगळी छोटी छोटी हॉटेल आहे ते. आणि एकदम भारी वाटतं. लय भारी सुगंध यायला लागलाय कारण की इथं फुलं ही वेगवेगळे प्रकारचे येते ना. लय भारी फुलाचा वास येतो या. त्या वरल्या डोंगरात त्या कोपऱ्यात एकदम वरनं परत इकडं तिरका असंच. यस. अच्छा चिपकाओ इसको. अच्छा 1 मिनट आपकी इच्छा है तो ये देख लो यहाँ पे चिपकाता हूँ ठीक है. अरे चिपक तो नहीं रहा जी ये. नहीं चिपक रहा. नहीं चिपक रहा. हाथ पे भी नहीं चिपकता है देखिए अभी. नहीं चिपकेगा. अरे नहीं चिपक रहा. इतना सा ही चिपक रहा है. नहीं चिपक रहा. नहीं चिपक रहा. ओके चलो निकलता हूँ मैं. ओके बाय. छोटे बच्चों को हंसते हुए देख के मेरे को बहुत अच्छा लगता है जी. पण काही जागा नाही कुठं पाणी नाही. 10 दिवस झाला आंघोळ नाही केली आज. कुठेतरी पाणी मिळायला पाहिजे आंघोळीला कडे. तो फाइनली मेरे को नहाने के लिए एक अच्छी सी जगह मिल गई. तिकून आलो आपण. तिकून आलो या. इथं आलो दिसतं मला वॉटरफॉल. म्हणलं होतं बाबा देवाला जागा आंघोळीला चांगली भेटावं आणि एकच नंबर भेटली. चला मस्त आंघोळ करूया आता. तिथली तेवढी यस. मस्त मध्ये आंघोळ झाली. चिल्ल मध्ये एकदम आता निघालूया. अरे बापरे. ओके हां तर मस्त आंघोळ झाली. चला निघू. तिथं अशी आपली पुढे सायकल उभा या. आंघोळ बिंघोळ झाली या. मस्त मी गोरा पडलो आणि हा व्ह्यू. चला रेल्वे यायला लागली भावांनो. पडल्या साईडला रेल्वे आहे. बघू आता. तर माझे भावांनो तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे की तुम्ही कधीच बदल बघितलं. तुम्हाला मी पहाटे ट्रेन दाखवतो. ही बघा पहाटे ट्रेन. हे बघा हे बघा भावांनो. बघितले भावांनो कशी काय पहाटे ट्रेन. भावांनो बघा तुम्ही दार्जिलिंग मध्ये जर का खरंच तुम्हाला भारी वाटत असलं का नाही बा होय मी काहीतरी तुम्हाला दाखवतोय तर एक फॉलो करायला विसरू नका. कारण की खूप मेहनत लागते आणि मेहनत बी जास्त मजा येते मला तुम्हाला दाखवायला. आणि जर का आवडत असलं लाईक करता फॉलो करत जाऊ. ते बघा तेव्हा बघा 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 बघा. मी तर पहिल्यांदा बघतोय ट्रेन इतक्या जवळ पहिल्यांदा बघितली. मी कधी ट्रेनमध्ये बसलो नाही पण तुमच्यासाठी काय थांबला तर मी तिकडे जाऊन थांबवत होतो. आता भूका लागले त्या दुपारची 1:30 वाजली या. हॉटेलच नाही तर हे नुसतीचं घर आहे ते. तिथं हॉटेल नाही. हॉटेल आहे पण इथनं 8 किलोमीटरवर हॉटेल म्हणते ती. पूरा रोड नीचे गया देख लो. हाँ जी नो टूरिस्ट है मुंबई से. मुंबई से हाँ होटल है कहीं पे आगे ये लाल वाला. ठीक आहे देखतो मी. हे आपलं मोमोज होतं. डाळ भात तर काय कुठं मिळत नाही. म्हटलं मग मोमोज घ्या. हो तिथं सायकल लावली या. असाच रस्ता या आणि आपण कधी कोणी खाल्लं आलूया ते रस्त्यात ना. ही चटणी आहे अशी मस्त ह्याच्यावर लावून घेऊ. वा 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 तोंडाला पण सुटले माझ्या.
और ह्याला खातो मी. बहुत अच्छा. तर हे तर सायकल आहे आपली. रस्त्याकडल्यावर एक व्ह्यू पॉईंट आहे बघण्याजोगा. तर आपण तुला का तिथे निघालूया. सायकल उभं करतो इथंच. मला वाटतं उतार आहे पुढे गेलं आपल्याला, पण आपल्या नशिबात उतार नाही कधी लिहिला अजूनपर्यंत. त्यामुळे बघू जाऊन आहे का नाही चाला विचारू आता. असं वर आल्या असा लोक दिसतोय. मलाच माहीत नाही मी कुठून आलो ती. आलो तर त्या रस्त्यानं, पण ह्याच्या पड्याला आलो, ह्या डोंगराच्या पड्याला आलो, कुठून आलो काय समजा नाही. पूर्ण धोकं दुखत दिसतंय फुलं. ठोकलं बघ. वो टावर पे जा सकते हैं? हाँ जा सकते हैं. चलो ठीक आहे, थँक्यू. चला तर भावांनो, एक खतरनाक लोकेशन मिळालेलं आहे भावांनो आपल्याला. आपण तिथे निघालूया. MH फॉर्च्युनर इंडिवर. भावांनो आपण कुठे निघालो माहिती का? तेव्हा ते टावर आहे, टावर, त्या टावरवर निघालूया. तो दोस्तों अभी हम कोश्यम से अभी आए हैं. कोश्यम गांव है, उसमें अभी हम आए हैं. कुछ ऐसा गांव है, ये देख लो. एंड हम दोनों, मेरे को थोड़ा बोर सा होने लगा तो भाई जी रास्ते चल रहे थे तो मुलाकात हो गई. तो फिर दोनों अभी चल रहे, बात करते हुए चल रहे मस्त में. और गांव भाई बहुत साफ सुंदर है. मतलब जो पहाड़ी में जो घर होते हैं ना वो देखने के लिए बहुत अच्छे होते हैं. उसकी जो बनावट होती है ना वो बहुत अच्छी है. हाँ चलो. तर भावांनो ही जी ट्रेन आहे ना, ही ट्रेन बनली आहे 1981 मधली ट्रेन आहे ही. मेरे ख्याल से कोयलावाली होगी है ना. तर ही जी आहे ना ही कोळशावर चालणारी ट्रेन आहे ही. बघा बघा अशी काहीतरी कोळशावर चालती आहे. आता 30 भाई कोणता गाव बोलूया? कोशांग. 30 कोशांग गावामध्ये ही रेल्वे त्या दोन उभा. ही चालू रेल्वे आहे त्या. पहिलं तेव्हा इथनं काढते हे रोळावून अशीच बाहेर काढते ती आणि कोळशावली येते. हे बघा बघा इतक्या जवळ तर मी पहिल्यांदा बघतोय. ही बघा ह्या इथं पाट ही चेन ही ज्या प्रकारे काहीतरी ह्यांची लिमिटेड स्पीड आहे ती आपल्याला काय माहीत नाही. पण हा तर भावांनो हे बघा ही रेल येऊन थांबली इथं, कारण की पुढं गाड्या उभ्या आहेत त्या पटरीवरतीच. त्यामुळं पूर्णच्या पूर्ण ट्रॅफिक होऊन बसलं या रेल्वेसला उभा आहे भावानं पडेल. ही बघा भारतीय रेल. तर या चालली रेल्वे आणि पहिल्यांदा रेल्वे मी इतक्या जवळनं बघतोय बरं का. तर अशी काहीतरी रेल्वे चालली भावांनो आपल्या पाठीमागं आणि इतक्या जवळ रेल्वे पहिल्यांदा बघतोय बरं का मी. बघा आपण चाललो एका ठिकाणं, तिथं आपल्याला बघायचं टेंट लावायला जागा मिळते का, कारण की तिथं व्ह्यू लय भारी आहे. त्यामुळे म्हणलं आज थांबावं, म्हणलं मस्त मध्ये व्हिडिओ काढावं, गावात हिंडावं, बघण्याजोगं लय काय काय आहे. ते बघा चांगली मस्त गल्ली बोळी आहे. असं निघालेलो आहे आपण. चला बघू तिथं जाऊन त्या टावरपाशी जाऊन बघू तिथं जागा भेटते आपल्याला थांबायला. चढ लागला आता. ईगल टावर म्हणून जागा आहे तिथं आपण निघालूया. लय मोठा टावर आहे हे दाखवा. चढाया तर इथं आपण आलोय. आपल्या दिल्लीमध्ये एक वॉर मेमोरियल म्हणून आहे, तशी इथं एक अजून आहे. ते हिथं जे आहे ना ही एक कोणतरी सैनिक आहे तर ते असं शहीद झालं होतं. तर आपण सुद्धा तिथं आलोय. मेन गोष्ट म्हणजे बघा का इथं खोकरी ठेवलेली आहे. आणि इथं म्हणलं जातं की इथं या टाईमला म्हणजे काहीतरी जंग झाली त्यातमध्ये काहीतरी सैनिक शहीद झालं होतं. तर त्यातमध्ये ही स्मारक बनलेलं आहे. ही बघा त्याला 1658 बनलेलं आहे स्मारक. असं काहीतरी आहे. चला वर जाऊन बघू आपण. असं काहीतरी आहे. एक व्ह्यू पॉईंट आहे. वा 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 एक नंबर. चला
हे जे दिसते का नाही सगळं तर ते सायकल आहे आपल्या तिथनं आपण आतमध्ये आलं तिथं जाऊन आपण फोटो काढल्यानंतर ना हे टावर आहे. मला वाटतं ते टावरवर जाऊन घेतलं पण त्या टावरवरती जायची परमिशन नाही मोठ्या. आपल्याला जायचं आहे ना आता आपल्याला तिकडं जायचं आहे आपल्याला त्या सिटीतनं असंच तिकडे जायचं आहे आपल्याला तिकडे वरती. आणि गार तर आताच लागते माहीत नाही संध्याकाळी काय होईल. त्यामुळं मला वाटतं गरम कपडे घेतली पाहिजे नाही तर माझा पोत रात्री लई शम्या होईल. त्यामुळे चला उतरवत आहे बघा खाली. तरी इथं थांबून भारी वाटलं. चला आता दुसरा पॉईंट मेन हायवे. ज्या रस्त्यानं आपण आतमध्ये घुसलो ना त्यानंच बाहेर निघलो पण भयंकरमध्ये ट्रॅफिक झालं. इथलं जी मार्केट आहे का नाही तिला एक नंबर आहे. बघण्याजोगं बी आहे आणि काय काय घेण्याजोगं बी आहे. हां कानटोपी घ्यायला लागलं का गणपाला ठेवायला जागा नाही हो त्यामुळे राडा झाला वजन लय व्हायला लागले. करावं काही समजा नाही. जाना भाऊ चला काही रहा ये तो मेरी नज़र पड़ी यहाँ पे तो मेरे को जैसे ही दिखा ना मैं बोल दिया भाई ले लो सभी के सभी ले रहा हूँ मैं. कितने 120 चलो ठीक है तो इसको ले लेता हूँ. ये कितने पैकेट है जी 8 चलो ठीक है 8 पीस के 120 हुए. चलो पैसे दे के अभी यहाँ से निकल लेता हूँ मैं. हे जे वर दिसते ना ही चर्च आहे. इथं तिकडे पाठीमागं 2 ठिकाणी चर्च आहे. इथं 2 का एक काय माहीत नाही पण चर्च आहे मात्र खरं आहे. आणि रस्ता म्हणते जास्त चढ नाही नॉर्मल रोड आहे. आणि ही सनसेट आलतो जागा चांगली स्थिती मोठी आणि ती म्हणली हेतला माहोलच नीट नाही म्हणली तुम्ही थांबूच नका इथं पोरं दारू पिऊन येते काही पण म्हणले बोलतेले. त्यापेक्षा म्हणलं तुम्ही पाठीमागे जावा मी जी कुंड आलो ती कुंड आता. आणि पाठीमागे तर आपण किती जात नाही भावानं जसं मला माहिती आहे. आता मला पुढं जायला लागणार असं इकडे पुढं बरं ओके. चला बघू पुढं जागा. वाव भावांनो काय सनसेट आहे. बापरे बापरे हो वाव काय सनसेट आहे. संध्याकाळच्या टायमिंगचा 4:30 वाजले त्या आणि 4:30 वाजताची भावनो सनसेट जी झाला आहे ना सध्या लागला एक नंबर न अप्रतिम. वा पूर्णच्या पूर्ण मोठं मोठं डोंगर ही असा रस्ता आणि ही अशी सिटी आणि त्या सिटीतनं आपण आलो आहे भावनो. आताच भावनो जी जीवनाचा खरा आनंद आहे ना ते मी तुम्हाला दाखवून देतो. त्यामुळे बघत जावा आणि शेअर करत जावा. बघा काय व्ह्यू आहे राव. मुझे आज रात रुकने के लिए ना मेरे को टेंट लगाने के लिए थोड़ी जगह चाहिए थी तो क्या मैं छत पे टेंट लगा सकता हूँ मेरे रात में. बहुत ठंडा होता है तो ऊपर में मेरे टेंट में ठंड नहीं लगती जी. नहीं होगा. नहीं उसमें ठंड नहीं लगती. हाँ जी ऊपर में नहीं होगा. अरे यार चलो ठीक है कोई बात नहीं. आगे में कोई मंदिर होगा कोई जगह. लय वेळा बघितला आहे मी पण आज मला वेगळं बघायला भेटलं. ती म्हणजे काय चंद्र एकदम जवळ हे बघा. ती बघा तेव्हा चंद्र आणि ती बी इतक्या जवळ ना लय मोठा दिसतो या. मला वाटतं मी लय उंच ठिकाण आहे काय की असं मला वाटलं कारण की जिथं मी राहतो का नाही आपल्या पुणे मुंबई तिथनं लय बारीक दिसतो पण इथनं लय मोठा दिसतोय बघा. थांबायला जागा काय होलेलं नाही. पुढं मंदिर आहे म्हणते ते मंदिरामध्ये राहायला जागा मिळून बघू मंदिर आहे का नाही ती. पण मजा आहे काय ॲडव्हेंचर एक नंबर आहे. थोडं थकून गेलो की लोकांसंग बोलतो त्यात भारी वाटतं. परमिशन काढायची थांबून दे नाही ती राव काय माणसं आहे ती घरी जाऊन परमिशन काढतो मी. हेलो एक्चुअली मेरी साइकिल से मैं मुंबई से आया हूँ. मैं साइकिल यात्रा कर रहा हूँ. जो वहाँ पे जो मंदिर है ना वहाँ पे मुझे अंदर एक कोने में मेरे को टेंट लगाने के लिए रात में रुकने के लिए जगह चाहिए लेकिन वो बोल रहे हैं आप यहाँ इनसे परमिशन निकालो तो मैं आपके पास आया हूँ क्योंकि अभी अंधेरा पड़ने लगा है और अगर मेरे को अगर टेंट है आपका? हाँ मेरे पास टेंट है. ठीक है तो साइड में चलो ठीक है धन्यवाद जी धन्यवाद जी. लागला रे बाबा मी तर ते साईडचा माणूस लय खडूस आहे राव खरंच. नाही म्हणलं अजिबात नाही म्हणलं इथं मी परमिशन नाही देऊ शकत. तर मी काय म्हणलं 2 मॅग तरी टाकले ते बरं का. आता मॅगेत जर का सूप टाकलं तर काय होईल बरं. एक्सपेरिमेंट करून बघू आता काय होईल काय बघू नाही तुम्हाला. लाईफ स्टोरिंग लाईफमध्ये एक छोटा गॅस ट्रॅव्हलिंग करताना कधी पण सगळं घ्यायचंच कारण की गॅस बिना तुमची ट्रॅव्हलिंग अधुरी आहे. हां ही खरं आहे. वा
बिना मिठाचं खातो आता, काय अडचण नाही. मॅगीवाल्याने यातमध्ये मीठ द्यायला पाहिजे बरं का नाही म्हणा. मॅगी तर मी इतकी किती हवा, लय मॅग केली हवा. लय बेकार आहे गरम आहे. येस कोणा कोणा म्हणलं पाहिजे म्हटलं. पण कसं काय वाटलं व्हिडिओ वाटलं व्हिडिओ करायला चॅनल करा सबस्क्राईब. बीट तुम्ही खाल्ली होता फुडल्या व्हिडिओमध्ये. हर महादेव, जय महाराष्ट्र. भाऊन तुम्ही लाईफमध्ये ना किती पण फिरा, गाडीवर फिरा, सायकलीवर फिरा, 4 चाकीत फिरा, पण एक सांगतो लाईफमध्ये तुम्ही जर का भावांनो गॅस घेऊन जर नाही का नाही फिरला तर मग भावांनो तुम्ही काहीच नाही केलं लाईफमध्ये. गॅस घेऊन फिरा आणि काय नाही काय बनवून खावा टेंट लावून, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये चांगली एक यादगार काहीतरी होणार नाही. टेंटमध्ये मॅगी बनवून खायचं, भात बनवून खायचं ना, हे ह्याच्यापेक्षा मोठं सुख कुठंच नाही भेटणार. आणि ती केलंच पाहिजे ना भावांनो. काम किती काम करा सांगा बरं. मरोज तर काम आहेच, मरोज तर पैसा आपला पिछा कधी सोडत नाही. पैसा आपल्याला कमवत नाही, आपण पैशाला कमवत नाही, पैसा आपल्याला कमवते, लक्षात राहून द्या. त्यामुळं ट्रॅव्हलिंग इज वन ऑफ द बेस्ट इज पार्ट. ट्रॅव्हलिंग करा, ट्रॅव्हलिंगला सपोर्ट करा. तिसरी शिक्षण झालं या. शिक्षण ह्याचा काय समज येत नाही. ऑल इंडिया फिरून चालला, एक देश पूर्ण फिरून भारतात येऊन तिसऱ्या देशात पुढे बुटाला चाललो या.